मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती. तर आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या ह्या संपूर्ण सेशन मध्ये आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे लिक्विड फंड्स. ओके, लिक्विड फंड्स किंवा तुम्ही ह्याला लिक्विड बीज सुद्धा म्हणू शकता. मी कम्प्लिटली तुम्हाला याबद्दल इथे माहिती देणार आहे. हळूहळू करून आपण सर्व गोष्टी इथे शिकवणार. तर मित्रांनो मला एक गोष्ट सांगा. आपण जे आहे सर्वच जण आपल्या बँक अकाउंटमध्ये आपल्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये काही पैसे ठेवतो. मग आता हे पैसे ठेवण्यामागचे आपले गोल्स वेगवेगळे असतील. कदाचित आपले गोल्स असतील की मी वेट करतो आहे मार्केट करेक्शनचा. किती लोक इथे असे जे मार्केट करेक्शनचा वेट करतात आणि सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवलेत किंवा डिमॅट अकाउंट मध्ये पैसे ठेवलेत. कुठेही पैसे ठेवलेत, वेट का करतात मार्केट करेक्शनचा. आज येईल, उद्या येईल, 2 महिन्याने येईल, आपल्याला माहिती नाही. किंवा आपला आवडता स्टॉक बाय करण्याचा वेट करतात. म्हणजे सेम ते मार्केट करेक्शन म्हणजे आवडता स्टॉक लोअर लेवलला याचा वेट करतायत, त्या लेवलवरती मी इन्व्हेस्ट करेन. काही लोक असे असू शकतील ज्यांना पुढच्या काही वर्षांमध्ये प्रॉपर्टी बाय करायची, ओके, घर बाय करायचे, सो त्यामुळे मी हळूहळू पैसे जमवते. काही लोक असे ज्यांना कार बाय करायचे, ठीक आहे. काहींचे गोल्स असतील समजा पुढच्या काही येणाऱ्या वर्षामध्ये लग्न करायचं असेल. म्हणजे ज्या गोष्टीसाठी जास्त मोठे पैसे लागतात अशा गोष्टीसाठी पैसे साठवण्याचं किंवा पैसे गोळा करण्याचं काम आपण करत असतो आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती. ठीक आहे. सो आता ह्याच्यामध्ये काय होतं, हे बरीचशी लोक म्हणजे इव्हन 99% लोक ही गोष्ट करतात आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये. किती लोकांना सवय सेव्हिंग अकाउंट मध्ये खूप जास्त पैसे ठेवण्याची, मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आपण हे करत असतो आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये. पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो हे मी तुम्हाला सांगतो. सो त्यासाठी ना मी तुम्हाला इंडियामधल्या टॉपच्या काही बँकांच्या सेव्हिंग अकाउंटचे इंटरेस्ट रेट्स वरती घेऊन जातो. सो इथे बघा आपल्याकडे एसबीआय ची इंटरेस्ट रेट आहे. एसबीआय जे आहे ते सेव्हिंग अकाउंट वरती 2.5% इंटरेस्ट देते फक्त. ओके, फक्त 2.5% अॅन्युअली आहे. म्हणजे वर्षाला 2.5% इंटरेस्ट देते. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रायव्हेट बँक मोठी एचडीएफसी किती देते इंटरेस्ट? 2.5% अॅन्युअली. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या जी गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी बँक आहे किंवा प्रायव्हेटची सगळ्यात मोठी बँक आहे किंवा ओव्हरऑल सर्व ज्या नॉर्मल बँक आहेत ना, त्या तुम्हाला याच रेंजमध्ये इंटरेस्ट देतात 2.5. म्हणजे तुमचे पैसे तुम्ही त्यांच्याकडे ठेवायला देताय आणि तुम्हाला फक्त 2.5%चा इंटरेस्ट रेट त्यावरती भेटत आहे, जो की खूप जास्त कमी. बरं, या उलट तुम्हाला माहिती आहे इंडियाचं इन्फ्लेशन किती आहे? इंडियाचं इन्फ्लेशन जे आहे ते इयरली साधारणतः 5 ते 6% ओव्हरऑल वाढतं. बरं, ह्याच्यामध्ये मी सेगमेंटेड इन्फ्लेशन मध्ये नाही गेलो. सेगमेंटेड इन्फ्लेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मेडिकल फील्ड मध्ये इन्फ्लेशन बघाल, ठीक आहे, तुम्ही जर मेडिकल फील्ड मध्ये इन्फ्लेशन बघाल ज्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटलायझेशन असतं किंवा वेगवेगळ्या टेस्ट असतात, बॉडी चेकअप असतं, हे सर्वांचं जर एक्सपेन्स बघाल तर हे मेडिकल फील्ड मधलं इन्फ्लेशन तुम्हाला 10 to 15%च्या सीएजीआर ने वाढताना दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय की हॉस्पिटलायझेशन खूप महाग झालेलं आहे गेल्या काही वर्षात आणि यापुढेही ते जास्त होणारच आहे महाग या वेगाने. 10 to 50% सीएजीआर ने ते वाढत आहे आणि ओव्हरऑल इन्फ्लेशन आपल्या 5 to 6% ने इंडियामध्ये वाढत आहे, महागाई वाढत आहे. जर इंडियाचं इन्फ्लेशन 5 to 6% ने वाढत आहे आणि तुम्हाला सेव्हिंग अकाउंट 2.5%चा इंटरेस्ट रेट देत आहेत फक्त, याचा अर्थ तुमच्या पैशाची जी व्हॅल्यू आहे, तुमच्या पैशाची जी बाईंग कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त कमी होते. तुम्ही जर पैसे बँकेमध्ये ठेवून दिलात खूप जास्त, तर तुमच्या पैशाची जी किंमत आहे ती कमी होते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लाख रुपये ठेवलात, वर्षाला तुम्हाला त्याच्यावरती 2.5% म्हणजे 2,500 रुपये व्याज भेटेल. तुम्ही म्हणाल की माझे पैसे वाढले, पण लक्षात घ्या हा फक्त नंबर वाढलाय, बट व्हॅल्युएशन याचा कमी झालेलं आहे. कारण की महागाई 5 ते 6% वाढते, तर तुम्ही तुमचे पैसे 2.5% वाढून काहीच मिळवत नाही. तर तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवता. काही लोकांना डिमॅट अकाउंट मध्ये पण ठेवायची सवय असते. डिमॅट मध्ये काही इंटरेस्टच नाही भेटत. ओके, सो तो सोडूनच द्या. किंवा म्हणजे सेव्हिंग अकाउंटचा आपण एक्झाम्पल घेतोय कारण की मोठी मोठी अमाऊंट तिथे लोक ठेवतात, सेव्हिंग करून ठेवतात सेव्हिंगच्या नावाखाली, पण ते पैसे हळूहळू कमी होत असतात, महागाई हळूहळू तुमचे पैसे खात असते. मग ह्याला उपाय काय, जो भरपूर लोकांना माहिती नाही. सो ह्याच्यासाठी एक खूप चांगला उपाय असा आहे की ऍटलिस्ट जे आपलं इन्फ्लेशन आहे ना 5 to 6%चा, ते इन्फ्लेशन इतके तरी रिटर्न तुम्हाला भेटले पाहिजे. म्हणजे 5 to 6% इन्फ्लेशन आहे तर 6 to 7%चे रिटर्न तुम्हाला भेटले पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट तुमचे पैसे कमी नाही होणार. जर तुम्हाला इमर्जन्सीसाठी पैसे ठेवायचे असेल तर आपण त्यावरती रिटर्न बघत नाही, म्हणजे इमर्जन्सी तो असे पैसे तुम्हाला ऍटलिस्ट 6 to 7% दिले पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बँकांमध्ये ऑप्शन आहे एफडीचा. पण एफडीचं तुम्हाला माहिती आहे की एफडीला मॅच्युरिटी असते. तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी जर ब्रेक केला
तर तसंही तुम्हाला पैसे कमीच भेटतात आणि एफडी सुद्धा सध्या 6 to 7% नाही देत. ओके, एफडी जरी बघितलं तरी 6 to 7% नाही देत. तर ह्याच्यामध्ये एक बेटर उपाय असा आहे ज्यामध्ये काय काय पाहिजे, म्हणजे तुम्ही पैसे कोणत्या ठिकाणी ठेवले पाहिजेत, इमर्जन्सी वाले किंवा तुमचे सेव्हिंग वाले, आणि त्यामध्ये काय काय गोष्टी हव्यात, काय काय फीचर्स हवे ते तुम्हाला सांग. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे पैसे ठेवले पाहिजेत जिथे सेफ्टी आहे. म्हणजे मी तुम्हाला आता असं सांगू शकतो की तुम्ही हे स्टॉक मार्केटमध्ये ठेवा, तर नाही. तुम्हाला घर घ्यायचे जे पैसे आहेत किंवा तुमच्या लग्नाचे पैसे आहेत, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ऑब्विसली ते टाकू शकत नाही, कारण की स्टॉक मार्केटमध्ये कधीही काही होऊ शकतं. सो तुम्ही ती रिस्क नाही घेऊ शकत ह्या पैशांवरती. सो अशा ठिकाणी पैसे ठेवायचे तिथे सेफ्टी आहे. ओके, जिथे तुम्हाला अशी खात्री पाहिजे की बाबा मिनिमम इन्फ्लेशन बीट होईल, म्हणजे इन्फ्लेशन जे आहे ते मिनिमम बाबा माझे पैसे बीट करतात, म्हणजे माझ्या पैशाची व्हॅल्यू सुद्धा वाढत चाललेली आहे इन्फ्लेशन प्रमाणे. सो मिनिमम माझी अपेक्षा आहे एक 6 to 7% इंटरेस्ट रेट मला भेटेल. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे असते लिक्विडिटी. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट असते लिक्विडिटी, म्हणजे माझे पैसे मला हवे तेव्हा भेटतील, हवे तेव्हा एखाद्या दिवसात तरी ते भेटतील, एखाद दुसऱ्या दिवसात भेटतील. सो लिक्विडिटी पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा मी कोणत्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केले आणि गरज असताना मला ते फटकन नाही भेटत आहेत, मला 7 दिवस 10 दिवस थांबावं लागतं, तसं नाही. गरज असताना मला लिक्विडिटी असेल, फटकन भेटतील एका क्लिकवरती, मला कुठे जायची गरज नाही, कारण इमर्जन्सी कधी येऊ शकते किंवा मला गरज कधीही लागू शकते. तर 3 फीचर पाहिजे, सेफ्टी पाहिजे, मिनिमम इन्फ्लेशन बीट पाहिजे आणि तुम्हाला लिक्विडिटी पण पाहिजे. सो ह्यासाठी एक बेटर पर्याय आहे, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आहे, शेअर मार्केटमध्ये आहे, तो आहे लिक्विड फंड्स. ओके, आता लिक्विड फंड्स म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. लिक्विड फंड्स काय करतात, कुठे इन्व्हेस्ट करतात ते सांगतो. सो लक्षात घ्या, लिक्विड फंड्स जे आहेत तो एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. इथे मी तुम्हाला एमफी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांच्या वेबसाईट वरती घेऊन आलेलो आहोत. सो लिक्विड फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. आणि तुम्हाला जर म्युच्युअल फंड लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट नसेल करायची, तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी तुम्हाला लिक्विड फंडचा एक अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे, ईटीएफ. मी तुम्हाला दोघांबद्दल माहिती देणार आहे. आणि हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुमची पुढची जी फायनान्शियलची जर्नी असेल त्यामध्ये तुमच्यासाठी लिक्विड फंड, लिक्विड बीज ह्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरणार आहेत तुमचे सेफ पैसे ठेवण्यासाठी. आणि मी तुम्हाला ह्याचे अजून फीचर्स सांगणार आहे, ह्याचे फीचर्स काय असतात, म्हणजे फक्त 6 to 7% व्याज नाही भेटत, अजून काय काय भेटतं ते आपण बघूया. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर इथे बघा त्याने लिक्विड फंड बद्दल काय दिलं. आता हे मी आलेलो आहे एमफीच्या वेबसाईट वरती. सो लिक्विड फंड मध्ये काय दिलेलं आहे, सो लिक्विड फंड चा मेन गोल इथे आहे लिक्विडिटी आणि प्रिन्सिपल प्रोटेक्शन. एमफीने स्वतःच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की आमच्या लिक्विड फंडचा मेन गोल आहे प्रिन्सिपल प्रोटेक्शन, म्हणजे तुम्ही जो पैसा टाकता तो प्रोटेक्ट झाला पाहिजे आणि लिक्विडिटी असली पाहिजे, म्हणजे कधी हवा तेव्हा काढता आला पाहिजे. ठीक आहे, आणि एक नॉर्मल रिटर्न तुम्हाला भेटले पाहिजेत. ह्या तीनही गोष्टी लिक्विड फंड मध्ये आहे, जे मी तुम्हाला 3 पॉईंट आता सांगितले. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन जर कोणाला नवीन समजली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, तुम्ही युट्यूबवर बघत असाल, किंवा मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आता लिक्विड फंड इन्व्हेस्ट कशात करतो, लिक्विड फंड इन्व्हेस्ट करतो मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये ज्यांची मॅच्युरिटी 91 दिवसाच्या आतली आहे. म्हणजे ते लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट नाही करत, असे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट जे 91 दिवसात मॅच्युअर होणार असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी, त्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. सो लिक्विडिटी मेंटेन राहते. ठीक आहे, आता हा जो रिटर्न्स आहे, म्हणजे हे जे फंड्स आहेत ते रिटर्न त्याचे डिपेंड कशावर असतात, शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेटवर. म्हणजे जो साधारणतः इंटरेस्ट रेट असतो त्याच्यावरती हे फंडचे रिटर्न्स आहेत ते डिपेंड असतात. हे मोस्ट प्रोबेबली फिक्स कॅटेगरीमध्ये ना रिटर्न्स आहे, तुम्हाला एफडी पेक्षा थोडे जास्त हे रिटर्न्स देतात. ठीक आहे, आता ह्याचे अजून भरपूर फीचर्स आहेत मी तुम्हाला सांगतोय, पण ही एक इन्फॉर्मेशन आहे ह्याच्या सेफ्टी बद्दल आणि एमफीने स्वतःच्या वेबसाईट वरती मांडलेली आहे. ओके, म्हणजे आता तुमच्या पुढे मगाशी जे मी सांगितलं बँकांचे इंटरेस्ट रेट 2.5 वगैरे, ते थोडंसं बाजूलाच झालं, कारण की आता आपण तुम्हाला लिक्विड फंड्स किती इम्पॉर्टंट आहे हे सांगितलं, लिक्विड फंडचे रिटर्न्स आता सांगतो. ठीक आहे, सो आता इथे आपण आलेलो आहे ईटी मनी ह्या वेबसाईट वरती. इथे मी तुम्हाला लिक्विड फंड वरती घेऊन जाणार आहे. ठीक आहे, सो लिक्विड फंड डेप फंड कॅटेगरीमध्ये येतात आणि लिक्विड मध्ये झालं, जेणेकरून तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ लिक्विड फंड समजतील. ठीक आहे, इथे बघा इथे तुम्हाला तीच माहिती दिलेली आहे की डेप फंड्स आहेत ज्याची अशा कंपनीत इन्व्हेस्ट करतात, जे अशा इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करतात जे 91 दिवसाआधी मॅच्युअर होतात. दीज आर अ सेफेस्ट फंड अमंग द ऑल म्युच्युअल फंड कॅटेगरी, म्हणजे हे सेफेस्ट फंड्स आहेत ऑल म्युच्युअल फंड कॅटेगरी मध्ये. ठीक आहे, आता थोडंसं खाली येऊया आणि त्यानंतर जे आहे ते इथे खाली जातात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी जास्त सेफ्टी तेवढे कमी रिटर्न. पण कमी म्हणजे किती, हे सर्व लिक्विड फंडची लिस्ट आहे, पण 34 लिक्विड फंडची लिस्ट मी तुमच्या समोर दिलेली आहे
आणि तुम्ही प्रत्येकाचे रिटर्न्स इथे बघू शकता. ठीक आहे, गेल्या 5 वर्षाचे, 10 वर्षाचे काही. आता मी इथे मॅक्झिमम 5 वर्षाचा अलाउड आहे, तो इथे बघेल. गेल्या 5 वर्षामध्ये रिटर्न्स ह्या प्रत्येकाने किती दिलेत बघा, 6.5च्या आसपास. प्रत्येकाचे रिटर्न ऑलमोस्ट सेम आहेत, कारण प्रत्येक कंपनीचे फंड लिक्विड फंडच आहेत. सो ते मोर ऑर लेस सेम इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, सो रिटर्न सेम आहे. तर ह्यावरनं तुम्हाला समजलं की कंपनीचा मोठा काही फरक पडत नाही रिटर्न्स वरती. म्हणजे बाबा म्युच्युअल फंड कोणताही असू दे, मग तो तुमचा ऍक्सिसचा असू दे, कॅनराचा असू दे, युनियनचा असू दे, सीआयसीचा असू दे, बट रिटर्न्स वरती काही फरक नाही पडत. आपण शो ऑल फंड केले, बघा प्रत्येकाचे रिटर्न्स मोर ऑर लेस तेवढेच आहेत. काही फक्त जे फंडचे रिटर्न्स आहेत ते 6%च्या आसपास आहे, बट 6.5 हे एक थ्रेशोल्ड बनलेली आहे म्युच्युअल लिक्विड फंडच्या रिटर्नसाठी इयरली. पहिली गोष्ट लक्षात घ्या, 6.5 जे आहे. जर तर तुम्ही म्हणाल की एवढे रिटर्न एफडी पण देते कधी कधी, पण लक्षात घ्या एफडी एवढे रिटर्न कधी देते माहितीये, जेव्हा तुम्ही ती एफडी जास्त कालावधीसाठी करत असाल तेव्हा. तुम्ही जर एफडी 6 महिन्यासाठी केलात, 1 वर्षासाठी केलात, तर कदाचित तुम्हाला एवढे रिटर्न नाही भेटणार. हा, तुम्ही 4-5 वर्षासाठी करताय, 3 वर्षासाठी करताय तर भेटतील. पण लिक्विड फंडची खासियत ही आहे की तुम्ही ह्या लिक्विड फंड मध्ये 1 दिवस जरी इन्व्हेस्टेड राहिला तरी तुम्हाला याच इंटरेस्ट रेट प्रमाणे रिटर्न भेटणार. त्यासाठी मिनिमम काही नाही, 10 दिवस जरी इन्व्हेस्टेड राहिला तरी याच इयरली इंटरेस्ट रेट प्रमाणे तुम्हाला रिटर्न भेटणार. म्हणजे याच्यामध्ये कालावधीचं काही नाहीये. तुम्ही ह्याच्यात आत्ता पैसे काढून आत्ता लगेच काढू पण शकता. स्टॉक सारखं आहे, म्हणजे तुम्हाला कोणती मॅच्युरिटी नाहीये किंवा काही नाही. सर तुमच्याकडे असे काही फंड असतील की बाबा मला या फंडची गरज आहे 10 दिवसांनी किंवा 1 महिन्याने, तर 1 महिना तुम्ही तो फंड लिक्विड फंड मध्ये टाकू शकता, थोडेसे रिटर्न तुम्हाला भेटतील. जो तुमच्यासाठी एक बोनसच असेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचे पैसे परत काढून वापरू शकता. ओके, आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कोणता फंड तुम्ही घेऊ शकता. सो लिक्विड फंड मध्ये सिंपल ठेवा, तुम्ही इथे एयुएम साईज बघा की बाबा ज्याचा एयुएम साईज चांगला आहे त्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो. त्या रिटर्न्स मध्ये काही तेवढा फरक नाही पडत आहे, बट ज्याची एयुएम साईज चांगली त्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो. त्यामध्ये तुम्हाला एयुएम साईज कोणाची दिसते साधारणतः इथे बघा, आदित्य बिर्लाची दिसते, त्यानंतर खाली आला की आयसीआयसीआयची दिसते. ठीक आहे, सो आयसीआयसीआय हा जो लिक्विड फंड आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता. लक्षात घ्या रिटर्न्स मध्ये कशात जास्त नाही फरक पडत आहे, बट ह्यांच्याकडे 50,000 करोडचा ईव्हीएम आहे, सो इतरांपेक्षा थोडासा जास्त आहे. त्या 6.45%चे रिटर्न दिले गेल्या 5 वर्षात पर इयर प्रमाणे, म्हणजे सीएजीआर प्रमाणे. सो जी एक नॉर्मल रिटर्न आहे. आता सेकंड थिंग, लिक्विड फंड मध्ये चार्ज काय लागतात. ओके, लिक्विड फंड मध्ये चार्ज केला तर इथे तुम्ही बघाल तर सुरुवात झाल्यापासून याचे रिटर्न आहे 7.1 पर ॲनम. जो गेल्या 5 वर्षात 6.5 आहे तो गेल्या सुरुवात झाल्यापासून 7.1 आहे. सो ही चांगली गोष्ट आहे, चांगले रिटर्न आहे. ठीक आहे, बघा 10 वर्षाचे आहे 6.15 आणि एकदम स्टार्टिंग पासूनचं बघितलं तर 7.1. आता मी एक काम करते तुम्हाला दाखवतो इथे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना, इथे तुम्हाला एक्सपेन्स रेशो आहे 0.29, जो की एकदम लोएस्ट एक्सपेन्स रेशो आहे. लिक्विड फंडच्या कॅटेगरीमध्ये एक्सपेन्स रेशो कमी असतो कारण ऑब्विसली रिटर्न्स कमी भेटतात. तर 0.29 इथे एक्सपेन्स रेशो आहे. तुम्ही एक्झिट लोड तर बघाल तर एकदम निग्लिजिबल आहे, 0.007% आहे. ह्या फंडचं एज आहे 20 वर्ष. ठीक आहे, मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला SIP 2,000 लमसम 10,000 इथे अशी दिलेली आहे. ह्या म्युच्युअल फंडसाठी तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुम्ही दुसरे लिक्विड फंड पण बघू शकता. ठीक आहे, आता इन्व्हेस्टमेंट कशात करतात. सो हे सर्व ना डेब्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. इक्विटीमध्ये झिरो, इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंटच करत नाही. A+ बॉन्ड किंवा सॉव्हरजन गोल्ड बॉन्ड, AAA बॉन्ड आणि कॅश अँड कॉल मनी मध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, कमर्शियल पेपर असतील किंवा सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असतील, ट्रेजरी बिल्स असतील, डिबेंचर्स असतील, आरबीआय मध्ये ह्याची इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, रिलायन्स रिटेल मध्ये आहे, इंडियन ऑइल मध्ये, HDFC म्हणजे अशा प्रकारचे यांच्याकडे डिबेंचर्स आहेत, डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स आहेत या कंपन्यांचे, जे की तुम्हाला फिक्स रिटर्न प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, तो त्यानंतर त्याच्यामध्ये आता हे रिटर्न्स वगैरे बघितले, यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता लिक्विड फंड मध्ये. मी तुम्हाला याचा एक इम्पॉर्टंट बेनिफिटही सांगणार आहे. बट इथे किती लोक अशी आहेत ज्यांना त्यांच्या डीमॅट अकाउंट मधनं लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, तर तुमच्यासाठी तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये ऑप्शन आहे, तो म्हणजे लिक्विड बीज नावाचा. लिक्विड बीज म्हणजे काय, आता तुम्ही जो आयसीआयसीआयचा लिक्विड फंड पाहिला तो एक म्युच्युअल फंड आहे. सो हा आयसीआयसीआयचा लिक्विड बीज जो आहे तो एक ETF आहे. तुम्ही आतापर्यंत निफ्टी बीज, बँक बीज यांसारखे ETF ऐकलेले असतील. सो ते कसे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, एक्सचेंज वरती ट्रेड होणारे फंड आहेत. त्याचप्रमाणे लिक्विड बीज हा एक ETF आहे, जो तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये डायरेक्टली बाय करू शकता. लिक्विड बीज आणि लिक्विड फंड हे सेम आहे, रिटर्न सेम भेटतात.
क्लिअर आहे. फक्त हा एक ETF आहे, तो एक म्युच्युअल फंड आहे. तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता जिथे तुम्हाला पैसे हवे असतील तिथे. हा एक तुमच्या FDचा एक खूप चांगला मोठा अल्टरनेटिव्ह आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला याची एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. मी ह्याच्यावरती एक डेडिकेटेड सेशन का घेतलेला आहे, लिक्विड फंड वरती आपल्या चॅनल मध्ये हा डेडिकेटेड व्हिडिओ मी का बनवत आहे, एवढं काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, एक साधारणतः मी असं पकडतो की ICICI हा जो तुम्हाला लिक्विड फंड आहे, हा 7% चे रिटर्न त्याने सुरुवातीपासून दिले. मी 7% पकडतो. क्लिअर आहे. तुम्ही 6.56 किती बघू शकता. कॅल्क्युलेशनसाठी आपण 7 बघूया. समजा लिक्विड फंड मध्ये एखाद्या व्यक्तीने तुम्ही कितीही रुपये टाकू शकता, असं नाही. मी लिक्विड फंड मध्ये तुमचं 10 लाख रुपये टाकले, तर 10 लाख रुपये त्या व्यक्तीने का जमवले असतील सेव्हिंग अकाउंट मध्ये? पहिलेच आपलं एक्झाम्पल, कदाचित त्याला कार घ्यायची असेल, त्याचं लग्न असेल एखाद्या वर्षामध्ये, त्याला घर घ्यायचं असेल, किंवा अजून कोणती मोठी वस्तू खरेदी करायची, सोनं खरेदी करायचं असेल अजून 2-3 महिन्यांनी, सो 10 लाख त्याने त्याच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवलेले आहेत. मग हा नंबर 10 असू शकतो, 5 असू शकतो, 1 असू शकतो. तर 10 लाख रुपये जर त्याने समजा लिक्विड फंड मध्ये ठेवले, लक्षात घ्या त्याला इयरली 7% व्याज भेटणार. इयरली 12 महिन्यासाठी 7%चा इंटरेस्ट भेटणार. पण हा इंटरेस्ट तुम्हाला रोज भेटणार. रोज म्हणजे काय, मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. सो इथे ओपन करतो कॅल्क्युलेटर. सो लिक्विड फंडचा मेन गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, रोज भेटणारा इंटरेस्ट. ओके. आता इथे तुमच्या समोर कॅल्क्युलेटर ओपन झालेला असेल आणि तुम्हाला तो सर्वांना दिसत असेल. ओके. आता मी समजतो की 10 लाख रुपये त्या व्यक्तीने इन्व्हेस्ट केले आहेत, ज्यावर त्याला इयरली 7%चा इंटरेस्ट भेटणार आहे. ओके. म्हणजे इयरली इंटरेस्ट झाला 70,000. इयरली त्याला 70,000 भेटणार. पण लक्षात घ्या, हा इंटरेस्ट वर्षाच्या शेवटी नाही भेटत. हा इंटरेस्ट रोज क्रेडिट होतो. रोज म्हणजे काय, आता जर 365 दिवसासाठी त्याला 70,000 इंटरेस्ट भेटणार आहे, म्हणजे 12 महिन्यासाठी त्याला 70,000 इंटरेस्ट भेटणार आहे, तर दर महिन्याचा इंटरेस्ट किती झाला, डिवायडेड बाय 12 केल्यावर 5,800. म्हणजे 10 लाख रुपये जर त्या व्यक्तीने 1 महिन्यासाठी लिक्विड फंड मध्ये ठेवले, तर त्याला साधारणतः 5,800 रुपयाचा इंटरेस्ट भेटणार त्याच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट. पण मी तुम्हाला डेली म्हटलंय, जर महिना 5,800 भेटत आहे, तर डेली किती भेटत आहे, 30 ने डिवाइड करूया, 194 रुपये. म्हणजे साधारणतः त्या व्यक्तीला दिवसाला 194 रुपये त्याच्या अकाउंट मध्ये भेटणार. म्हणजे आज जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील इन्व्हेस्ट करायला लिक्विड फंड मध्ये किंवा लिक्विड बीज मध्ये, तर तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये 194 रुपये जे आहे ते रोज भेटणार. हे जर तुम्ही लिक्विड फंड मध्ये ठेवला तर तुम्हाला हे पैसे रोज भेटणार. पण जर हे तुम्ही लिक्विड बीज मध्ये ठेवलात, तर रिटर्न तुम्हाला रोजच भेटणार, पण ते तुमच्या अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होणार 1,000 रुपये झाले. कारण लिक्विड बीजची किंमत आहे 1,000 रुपये. ठीक आहे. समजा तुम्ही लिक्विड बीज घेतला 10 लाखाचे, तर एक 5 ते 6 दिवसांनी तुमच्याकडे एक लिक्विड बीज वाढलेला तुम्हाला दिसणार 1,000 रुपये. कारण की ते 1,000 रुपये इंटरेस्ट जमावेपर्यंत थांबतो आणि मग तुम्हाला एक लिक्विड बीज देऊन टाकतो. पण तुम्ही जर लिक्विड फंड मध्ये असाल, तुम्हाला डेली इंटरेस्ट भेटतो 194 रुपये. कुठे भेटणार, त्याच लिक्विड फंड मध्ये जो ऍड होणार, तो तुमच्या बँक मध्ये नाही जात, त्याच लिक्विड फंड मध्ये ऍड होतो. तुम्हाला हवा तर तुम्ही तो विड्रॉ करू शकता. बँक मध्ये जात नाही म्हणजे डायरेक्टली जात नाही, तुम्हाला हवा तर विड्रॉ करू शकता. सो लिक्विड बीजची ही खासियत असो. ज्यांच्याकडे समज असे पैसे असतील जे त्यांना एक पुढचे 7 दिवस नको आहे, पुढचे 10 दिवस नको आहे, तर डायरेक्टली लिक्विड बीज मध्ये ट्रान्सफर करा. तुम्हाला तिथे डेलीचा इंटरेस्ट भेटतो. ठीक आहे. समजा काही लोक बोलतील आमच्याकडे 5 लाख रुपये असतात, 5 लाख रुपये लिक्विड बेस मध्ये ठेवलात, लिक्विड फंड मध्ये ठेवलात, तुम्हाला डेली 100 रुपये भेटणार काही काम न करता. ठीक आहे. आता हेच ज्याच्याकडे 5 लाख रुपये त्याला डेली 100 रुपये भेटणार. समजा एखादा व्यक्ती बोलत माझ्याकडे 50 लाख आहे, त्याला डेली 1,000 रुपये भेटणार. लक्षात घ्या, 50 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केला लिक्विड बीज मध्ये, काहीही काम न करता डेली 1,000 रुपये भेटणार. ओके. आता इथं फार मोठी अमाऊंट झाली म्हणून मी असे एक्झाम्पल देत नाही. तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तरीही तुम्ही ठेवू शकता. डेली तुम्हाला 20-20 रुपये इंटरेस्ट भेटत जाणार. म्हणजे जे तुम्ही बँक मध्ये पैसे ठेवताय ना 2.5% इंटरेस्ट रेट साठी, बँक पण तुम्हाला डेली इंटरेस्ट देते का? बँक FD तुम्हाला डेली इंटरेस्ट देते का? कोणच नाही देत. पण लिक्विड फंड तुम्हाला देतो ना. ठीक आहे. तर तुमचा समजा एखाद्या बँकवरती विश्वास असेल, समजा तुमचा HDFC बँकवरती विश्वास असेल, आपण असं कन्सिडर करू तुमचा HDFC बँकवरती विश्वास आहे खूप. तुम्ही काय करू शकता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही ऍक्च्युली कोणताही लिक्विड फंड इथे बाय करू शकता. पण तुमचा HDFC बँकवर विश्वास आहे ना, तर HDFC बँक मध्ये पैसे ठेवण्यापेक्षा तुम्ही HDFC चा लिक्विड फंडच बाय करा ना. HDFC ग्रुपवर तुमचा विश्वास आहे, HDFC चा लिक्विड फंड बाय करा. 61,000 करोडचा EM आहे त्यांचा.
समजा तुमचा एसबीआय वरती विश्वास आहे, एसबीआयचा लिक्विड फंड बाय करा, 71,000चा ईएम आहे त्यांचा. तुमचा कोटक बँक वरती विश्वास आहे, कोटकचा लिक्विड फंड बाय करा. हे बघा आयसीआयसीआय इथे आहे, कोटक खाली आहे. प्रत्येक बँकांचे लिक्विड फंड आहेत, फक्त ते लोक तुम्हाला सांगत नाहीत. कारण की अदरवाईज तुम्ही बँकेत पैसे ठेवणारच नाही. माझं असं म्हणणं नाही की बँकेत पैसे ठेवू नका. तुम्हाला जे एकदम गरजेला असतील, एटीएम मधनं काढायचे असतील किंवा ट्रान्सफर करायचे असतील तर ठीक आहे, एक मिनिमम अमाऊंट बँक मध्ये ठेवणं. पण उर्वरित अमाऊंट तुम्हाला लिक्विड बीज मध्ये ठेवा, लिक्विड फंड मध्ये ठेवा. समजा तुम्हाला उद्या पैसे पाहिजे, आज तुम्ही लिक्विड फंड विड्रॉ केला, 24 तासामध्ये पैसे तुमच्या अकाउंट मध्ये येतात. आज लिक्विड बीज विकलात मार्केटमध्ये, उद्या पैसे विड्रॉ करू शकता. सो फक्त 24 अवर्सचा टाइम लागतो विड्रॉवलसाठी. सो एकदम लिमिटेड अमाऊंट बँकमध्ये ठेवू शकता. बँकमध्ये अमाऊंट जास्त झाली, तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये ऍड करा आणि लिक्विड फंड बाय करा. जेणेकरून किंवा समजा तुम्हाला आता मी जसं बोललो की तुम्ही मार्केट क्रॅश साठी फंड ठेवला असेल डीमॅट मध्ये, किती लोकांचा फंड आहे मला सांगा. मार्केट क्रॅश साठी समजा तुम्ही डीमॅट मध्ये फंड ठेवलेला आहे एक 10 लाख रुपये. मार्केट क्रॅश व्हायची वाट बघते, आज होईल उद्या होईल, लोक व्हिडिओ बनवतात क्रॅश होणार आहे, होत तर काय नाही. तुम्ही सिंपल काय करायचं, त्याच डीमॅट अकाउंट मध्ये लिक्विड फंड किंवा लिक्विड बीज बाय करायचे 10 लाखाचे. जोपर्यंत मार्केट क्रॅश होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट भेटेल फुकटमध्ये. आणि जेव्हा मार्केट क्रॅश होईल तेव्हा हे लिक्विड फंड विका आणि मार्केटमध्ये पैसे टाका, किंवा लिक्विड बीज विका आणि मार्केटमध्ये पैसे टाका. पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला बेनिफिट भेटेल, ते पैसे सोडू नका. लक्षात घ्या, 1 लाख रुपये जरी टाकला लिक्विड बीज मध्ये, दिवसाची 20 रुपये भेटतात काही काम न करता. क्लिअर आहे. अमाऊंट छोटी जरी वाटली तरी तुम्हाला एफडी प्रमाणे इंटरेस्ट देते, रोज इंटरेस्ट देते. एक पॅसिव्ह इन्कमचा एक प्रकार आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि लिक्विड फंडचा चांगला वापर करू शकता. जे पण लोक पोर्टफोलिओ बनवत आहेत त्यांच्या अकाउंट मध्ये लिक्विड फंड्स पण आहेत आणि नॉर्मल स्टॉक्स पण आहेत. लिक्विड फंड्स का आहेत, कारण की जर स्टॉक्स पडले तर लिक्विड फंडच्या पैशानी ते स्टॉक्स अजून बाय करतात. ओके, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवतात. स्टॉक जर वाढले, आपलं टार्गेट बुक झालं की टार्गेट बुक करून आलेला पैसा परत लिक्विड फंड मध्ये टाकतात, परत स्टॉक्स पडले परत. अशा प्रकारे जे आहे ते तुमचा पोर्टफोलिओ वाढतो. तुम्हाला लिक्विड फंड्सचे पण रिटर्न भेटतात इयरली 7%, आणि स्टॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही जर रिटर्न काढला इयरली 15-16%, तर चांगला एव्हरेज होऊन जातं. ओके, सो जास्त काही याच्यामध्ये लिक्विड फंड मध्ये तुम्हाला मेहनत करायची गरज नाही, डायरेक्टली तुमचे पैसे ते हळूहळू ग्रो होणार आहे एका साधारणतः फिक्स इंटरेस्ट रेट वरती. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लिक्विड फंडचा वापर करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल, हा जो टॉपिक मी आज घेतला तो तुम्हाला आवडलेला असेल, काही नवीन शिकायला भेटलेलं असेल लिक्विड फंड बद्दल. लिक्विड फंड तुम्ही कोणत्याही डिमॅट अकाउंट मधून बाय करू शकता, कोणत्याही म्युच्युअल फंड अकाउंट मधून बाय करू शकता. लिक्विड बीज कोणत्याही डिमॅट मधून बाय करू शकता. सर्वांकडे ते अवेलेबल आहे. मी तुम्हाला प्रत्येक बँकांचेही दाखवते ते सर्वांकडे ते अवेलेबल आहे. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल, आपलं हे नवीन चॅनल आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर नक्की